लोकसंख्या या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर करून पहा या सदरामध्ये तुम्हाला एक करून बघायचंय. हा प्रयोगच आहे छोटासा. बघूया आपण काय दिलाय. चवळी, वाल, सोयाबीन यापैकी कोणात कुठल्याही एका धान्याचे तुम्ही 100 दाणे घ्यायचे. त्याच्यानंतर हे दाणे प्रथम 30 गुणिले 30 सेंटीमीटर चौरसामध्ये पसरून टाकायचे. त्याच्यानंतर तुम्ही आणखीन 100 दाणे 15 गुणिले 15 या सेंटीमीटर चौरसामध्ये पसरून टाकायचे. आणि दाणे पसरताना ते एकमेकांवर येणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्यायची. आकृती क्रमांक 7.1 आपल्या पाठ्यपुस्तकातली तुम्ही पहा आणि काही खालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्याच्यामधून द्यायची. कोणत्या चौरसामध्ये दाणे सहजपणे विखुरलेले दिसतात? कोणत्या चौरसात दाणे हे दाटीवाटीने विखुरलेले दिसतात? दाण्यांचे वितरण आणि प्रदेशातील लोकसंख्येचं वितरण यात सहसंबंध हे जोडता येतील का? आणि या दाण्यांचं वितरण जास्त सुटसुटीत होण्यासाठी काय करावं लागेल? आकृती बघायची आहे, प्रश्न बघायचे आहेत आणि मग त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. काय करायचंय? त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहे. पुढे जाऊया भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये. बघा आपल्याकडे आकृती आहे. तर लोकसंख्या वितरण ज्याप्रमाणे तुम्ही चवळीचे दाणे 2 वेगवेगळ्या आकारमानाच्या क्षेत्रामध्ये विखुरले, तसंच मोठ्या क्षेत्रामध्ये वितरण हे विरळ दिसतं, तर कमी आकारमानाच्या क्षेत्रामध्ये वितरण हे दाट दिसतं. बघा इथं दिसतंय आपल्याला, बरोबर? आणि प्रदेशाची लोकसंख्या देखील त्या प्रदेशामध्ये कशा रीतीनं ही विखुरलेली आहे हे लोकसंख्येच्या वितरणावरून आपल्याला समजतं. मग प्रदेशानुसार काही ठिकाणी पर्वत तर काही ठिकाणी सपाट मैदान असतात आणि मग भौगोलिक परिस्थिती ही भिन्न भिन्न असते. अर्थात त्या त्या प्रदेशाची भौगोलिक जो आराखडा असतो किंवा जी स्थिती असते ही वेगवेगळी असते. मग काही विभाग हे साधन संपत्तीने संपन्न असे असतात आणि काही प्रदेशामध्ये साधन संपत्ती ही मर्यादित स्वरूपात असते. कशी असते? मर्यादित स्वरूपात. पुढे जाऊया अजून आपल्या पुढे की या प्रदेशामध्ये साधन संपत्ती ही मर्यादित स्वरूपात असते. या परिस्थितीचा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम होतो. साहजिकच आहे. मग मुबलक साधन संपत्ती असलेल्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ही काय असते? बोला, जास्त असते. आणि या भागामध्ये लोकसंख्या वितरण ही दाट असते, तर साधन संपत्ती कमी असलेल्या तसेच अनुकूल हवामान नसलेल्या किंवा उंच आणि सखल असा जास्त असलेल्या भागामध्ये लोकसंख्या ही कमी असते. कारण तिथं राहणं हे अशक्य होऊन वेडं वाकडं कसं राहणार, बरोबर? मग या प्रदेशामध्ये लोकसंख्येचं वितरण हे आपल्याला विरळ आढळतं. काय आढळतं? विरळ. पुढे बघूया करून पहा मध्ये 2 गुणिले 2 मीटर आकाराचा एक चौरस आखून घ्यायचा आहे. या चौरसात सुरुवातीला 2 मुलांना उभं करायचं. म्हणजे हे शाळेमधला एक कृती आहे, तरी तुम्हाला मी ही समजावून देत आहे. थोड्या थोड्या कालावधीनं 4 मुलं, नंतर 6 मुलं, पुढं 8 मुलं अशा चढत्या क्रमानं मुलांची संख्या वाढवायची. आणि प्रत्येक वेळी मुलांची संख्या वाढवताना पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला दिलेल्या क्षेत्रामध्ये सहज हालचाल करता येते का? आता छोटं जर क्षेत्र असेल आणि त्याच्यामध्ये मुलं आपण दामटून म्हणजे बसवतोय, तर त्यांना सहजच हालचाल करता येणार नाही, हे मी तुम्हाला सांगितलंय, पण उत्तर तुम्हालाच द्यायचंय. मग लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक हा आपल्याला तक्ता पुढे दिसतो. तो आपण थोडासा चर्चेत आपल्या घेऊया, आपल्या स्पष्टीकरणामध्ये त्याला घेऊया. प्राकृतिक घटकामध्ये काय काय येते बघा. स्थान, प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, खनिज संपत्ती, बरोबर?
त्याच्यानंतर आर्थिक घटकामध्ये येत आहे शेती, कारखानदारी, नागरीकरण, वाहतूक आणि बाजारपेठ म्हणजेच व्यापार. त्याच्यानंतर राजकीय घटकामध्ये येतं युद्ध, राजकीय स्थिरता आणि राजकीय धोरण. त्याच्यानंतर पुढे आपण बघतोय सामाजिक धोरण. तर ह्याच्यामध्ये काय काय येते बघा, वंश, धर्म, भाषा, रूढी आणि परंपरा. म्हणजे लोकसंख्या त्यांच्या जो वितरण असतं त्याच्यावरती हे परिणाम करणारे हे सगळे घटक आपण आता फक्त वाचून घेतलेले आहेत आणि बघितलेले आहेत की काय कारण, कोणते कारण नाही तर आपण ते घटक फक्त बघितलेले आहेत. पुढे बघूया आपण काय शिकलो या सदरामध्ये. थोडक्यात उत्तरे लिहा या अंतर्गत लोकसंख्या रचनेच्या अभ्यासामध्ये कोणत्या बाबी ह्या विचारात घेतल्या जातात याचं उत्तर अर्थात तुम्हाला आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचंय. चला तर मग पुढे बघूया अजून काय काय आहे आपल्याला शिकण्यासारखं.